नमस्कार, छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आहेत रताळ्याचे गुलाबजाम खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागतात. लहान मुलांना पण खूप छान आहे आणि स्वीट म्हणून पण आपण अधीमधी करू शकतो आहे आणि झटपट होणारे हे रताळ्याचे गुलाबजाम आहेत. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहे रताळ्याचे गुलाबजाम बनवणार आहे. तर हे रताळ मी अगोदर कुकरला लावून घेणार आहे. हे बघा, रताळ मी असं कट केलेला आहे आणि आपल्याला एकच शिट्टी द्यायची आहे, जास्त शिजवून घ्यायचं नाही. आपल्याला थोडंसं कडक शिजवून घ्यायचं आहे. मी आता हे एक शिट्टी काढून घेणार आहे कुकरची. मी बघा गुलाबजाममध्ये घालण्यासाठी थोडंसं राजगिरा घेतलेला आहे. याच्या मी लह्या उठवून पीठ करून घेणार आहे. इथं आपला पॅन गरम झालेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये राजगिरा टाकून घेऊया. बघा छान कशा लाह्या उठायला लागल्यात. आपण असं कापड घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये असं फिरवून घ्यायचं म्हणजे आपल्या लाह्या चांगल्या फुलतात. बघा किती छान फुललेला आहे. तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपण असंच उठवून घेऊया ह्या. ते लाह्या उठवून झालेलं आहे. आपण आता हे पण काढून घेऊया. लाह्याचं आपण पीठ करून घेणार आहे, कारण आपल्या गुलाबजामला बाइंडिंग येण्यासाठी आपण याचं पीठ घालणार आहोत. हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे बघा, इथं आपलं पीठ तयार आहे लाह्या केलेलं. आणि इथं आपलं रताळ पण शिजलेलं आहे. बघा, असं मी जरा कच्चं शिजवलेलं आहे बघा हे. आणि आता ह्याला सोलून घेऊया आपण. हे बघा, माझे रताळ पण सोलून झालेलं आहे. बघा, जरा कडक घेतलेलं आहे. आपण हे छोट्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे. तुम्ही हातानं सुद्धा मॅश करू शकता, पण हे थोडंसं मी जरा कच्चं शिजवलेलं आहे, त्यामुळे मी हातानं आता खिसणीवरती खिसून घेणार आहे. म्हणजे आपल्याला कसं रताळ्याला असं पाणी पाणी सुटल्यासारखं होतं ना, जास्त शिजवलं की. जरा कच्चं शिजवलं की छान आपलं खिस पण छान पडतं. बघा, असंच आपण सगळं तर रताळ खिसून घेऊया. माझे रताळ खिसून झालेलं आहे. बघा किती छान असं खिस पडलेला आहे. एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे. बघा हे बघा. तर आपण आता एका भांड्यात काढून घेऊया. मी एका भांड्यामध्ये वाटीमध्ये काढून घेतलेले खिस एक वाटी भरलेला आहे. रताळ्याचे गुलाबजाम करण्यासाठी साहित्य बघूया आपण. इथं मी एक वाटी रताळ खिसलेले घेतले शिजवून, आणि अर्धी वाटीला थोडं जास्त साखर घेतली पाक करण्यासाठी. आपल्याला रताळामध्ये मिसळण्यासाठी मिल्क पावडर घेतली एक वाटी. लागलं तर आपण अनेक पण घालू शकतोय. इथं मी राजगिऱ्याचं पीठ घेतले थोडंसं त्याच्यामध्ये टाकायला. तर आपण आता हे पीठ मळून घेऊया. आपण ताटामध्ये रताळ खिसलेलं घालून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं आपलं मिल्क पावडर आणि हे पीठ राजगिऱ्याचं पीठ घालून मळून घ्यायचं आहे. मी 2-2 चमचे घेतलेले आहे. मिल्क पावडर 2 चमचे आणि राजगिऱ्याचं पीठ 2 चमचे घेतलेले आहे. आपल्याला लागेल तसं घालायचं आहे. जास्त पण घट्ट करायचं नाही, जास्त पण पातळ करायचं नाही. आणि एकदम चांगलं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला.
हे बघा इथं मळून झालेलं आहे माझं चांगलं. इथं मला बघा याचं राजगिऱ्याचे पीठ मला 1 चमचा लागलं आणि 2 चमचा मिल्क पावडर लागली. आपलं एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे पीठ आपलं बघा. आता थोडंसं आपण याला तूप वरून हे करायचं, लावून घ्यायचं आणि परत चांगलं आणखी एकदम मळून घ्यायचं. अर्धा चमचा मी तूप घातलेलं आहे आणि हे चांगलं ह्याला लावून परत चांगलं मळून घ्यायचं आहे. बघा असं छान असं मळलेलं आहे. गुलाबजाम रताळ्याचे खूप छान आणि पौष्टिक आहे खायला आपल्याला. खूप छान चवदार पण लागतात बघा. हे बघा माझं असं पीठ मळून झालेलं आहे बघा छान. आता आपण याचे ना छोटे छोटे गोळे करून घेऊया. तुम्हाला जेवढे मोठे पाहिजे तेवढे मोठे करा, छोटे पाहिजे छोटे करा. असे आपले आले पाहिजे मऊ एकदम गोल असे आले पाहिजे. नाहीतर आपल्याला एकसारखे नाही झाले ना तर चेहरा जर पडल्या तर आपल्याला गुलाबजाम फाटतात. म्हणून आपण असं एक मऊसर डो करून घ्यायचा आहे. सगळे आता मी असेच गोळे करून घेणार आहे. माझे करून झालेले आहेत. आपण आता हे करूया, पाक करून घेऊया. 20-22 असे गुलाबजाम झालेले आहेत बघा माझे हे. आता आपण पाक करून घेऊया. अर्धी वाटी साखर घेतले आणि अर्धी वाटी पाणी घेतले. आपल्याला लागेल तेवढंच पाणी वापरायचं आहे. मी कढई ठेवलेले आहे, याच्यामध्ये मी अर्ध्या वाटीतलं थोडंसं एवढं पाणी ठेवलेलं आहे. लागलं तर पण घालूया आणि अर्धी वाटी साखर याच्यात घालून घेऊया. हे सगळं पाणी मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. आणि आपल्याला एक तारीख आहे पाक करायचं नाही. आपल्याला हे साखर चांगले विरघळून घ्यायचे याच्यामध्ये. बघा याच्यातली साखरेची पूर्ण असं साखर विरघळले. आपण आता गॅस बंद करून घेऊया. इथं आपला पाक कसा असं चिकट झालेला आहे. तारा असल्या आपल्याला धरलेली नाही तर असा आपण पाक करून घ्यायचा आहे. आता आपण पाक उतरून ठेवूया एकीकडं आणि गुलाबजाम तळून घेऊया. मी कढई गरम करायला ठेवलेला आहे. मी साजूक तुपामध्ये तळून घेणार आहे. खूप छान चव पण खूप छान लागते. आता आपण हे गरम करूया. ते आपले तूप गरम झालेलं आहे बघा. आपण गुलाबजाम सोडून घेऊया. आता बारीक याच्यावरती आपल्याला तळायचे आहे, जास्त पण एकदम टाकायचे नाही. तर आपले गुलाबजाम भाजलेले आहेत. आपण आता काढून घेऊया. बघा कलर किती छान मस्त आलेला आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. स्लो गॅसवरती भाजायचे आहेत गुलाबजाम. खूप छान असे होतात बघा. आपल्याला फास्ट जर केलं तर करपतात लवकर, म्हणून आपण मीडियम गॅसवरतीच याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा इथं माझे गुलाबजाम सगळे तळून झालेले आहेत. किती छान कलर पण आलेला आहे. बघा किती छान असे गुलाबजाम झालेले आहेत आपले तळून झालेले. आपण आता याच्यामध्ये पाक टाकून घेऊया. पाक टाकला याला एक 3-4 तास आपण मुरू द्यायचं आहे. इथे बघा माझे गुलाबजाम करून तयार आहेत. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. खूप बघा छान असे मऊ एकदम झालेले आहेत गुलाबजाम बघा मस्त. आणि हे उपासाला चालतात. एकदमच मऊ लुसलुशीत झालेले आहेत. खाऊन पण दाखवते मी बघा. खूप छान मस्त झालेले आहेत. असे वाटत पण नाहीत रताळाचे आहेत ते. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा
कसे झाले आहेत ते गुलाबजाम.